आई बसते मस्त की चिंबोरी कट करायला। चिंबोरीची घाण काढायची पौष्टिक, नंतर ही अशी चिंबोरी तोडण्याची टेक्निक मस्त भरलेली आहे ना। चिंबोरी सगळी भरलेलीच आहेत। तर आता याच्यात पहिले हिंग टाकूया, 1.5 चमचे हळद टाकले, आपलं 3 चमचे मसाला। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, बऱ्याच दिवसातून आपला ब्लॉग येतोय। तर आजचा ब्लॉग असा असणार आहे का आज आपण बनवणार आहे चिंबोऱ्याची रेसिपी, आणि ती पण गोऱ्या चिंबोऱ्यांची। आपण नेहमी खाडे पाण्याच्या चिंबोऱ्यांची बनवतो, म्हणजे आपल्या खाडीतल्या। आता हे आहेत गोऱ्या पाण्याच्या। तर आई मस्त चिंबोरी तोडायला। तर ही चिंबोरी आपल्याला भेट आली आहे कांदल्यावरून। तर थँक्यू सो तुम्ही आपल्याला चिंबोरी दिल्याबद्दल। जाऊया आपण आईच्या इथे। आई बघूया चिंबोरी तोडते, आणि आपली व्हिडिओ ही शेवटपर्यंत बघा। आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील। तर जाऊया आता आईच्या इथे। आई बसते मस्त की चिंबोरी कट करायला। आई एकदम डेअरिंग बाज आहे, काट्या कट तोडते। आणि आईने जुगाड बघा असा केलाय, मस्त की पक्कड घेतले। दोन मस्त की मोठ्या साईजच्या आहेत, आणि बघा कसली मोठी कुर्ली आहे। सगळ्याच आहेत असं वाटतंय मला। एक बापे आहे, ही कुर्ली आहे, हे बापे आहे, ही कुर्ली आहे। तर बघू शकता आई चिंबोरी साफ करते कशी। चिंबोरीची घाण काढायची पौष्टिक, नंतर ही अशी उडदाची चिंबोरी तोडण्याची टेक्निक। चिंबोरी अशी मोडून टाकली, कवटी नाही ना टाकायची, आपल्या कवटी घातली की कालवण पातळ होते। आणि आपल्याला कालवण मस्त काय जाड बनवायचं आहे। ही घाण काढायची, ही घाण आहे, हे काढून ठेवले। चिंबोरी भरली आहेत ना। तर मगाशी आईने जी चिंबोरी साफ केली त्याला पेर बघ अशी आहे, ब्लॅक कलरची। आणि आपल्या खाडीतल्या ना वेगळी असते, आणि यांची वेगळी आहे, ब्लॅक आहे, अर्ध्यानं पिवली आहे। आई बाप यात दोघं जण नाही, याच आहेत काय लेडीज आहे म्हणून ब्लॅक असं आहे काय, त्या बापाची पिवली आहे। बघा गोऱ्या चिंबोऱ्यांची पेर कशी आहे। कुर्ली आहे ना तिची ब्लॅक कलरची पेर आहे, आणि कुर्ले आहेत त्यांचे पिवळ्या कलरचे निघते बघा। चिंबोरी जास्त नव्हती, 90 भेटलेले आपल्याला भेट आलेली आहे। पण बऱ्याच दिवस तिला बोलत होतो कधी तर दे चिंबोरी खायला, आणि आज योगायोग आला आणि त्यांनी चिंबोरी दिली आपल्याला। आता ही चिंबोरी पटापट आई साफ करून घेते। साफ करून झाले की तुम्हाला दाखवतो। तर बघा मगाशी आईने ती कुर्ली काढली होती, तिला ब्लॅक कलरची पेर होती, आणि आता कुर्ला फोडला त्याची बघा पिवळ्या कलरची आहे। मस्त भरलेला आहे ना, चिंबोरी सगळी भरलेलीच आहेत। आई बनवायची पद्धत सेम तशीच नाही, आपली चिंबोरी बनवतो तशी खाडीतली, भरणीची वेगळी, भरतात ती वेगळी, हे पीठ लावून पीठ तयार करायला लागतं। हे आपल्याला आता कशी बनवायची? आपली साधी साधी, हे आपण खाडीतली बनवतो तशी।
चिंबोरी मस्त की धुवून घेतलेत आणि या साईडला बारक्या बारक्या नांगऱ्या आहेत त्या त्या चेचून घेईल आणि बाकी आहेत त्या मोठ्या कालूनच टाकायच्या आहेत. निवडून घेते आहे एक एक. चिंबोरी 90 होती. बघा याच्यात किती झाले दादा. तर आता याच्यात पहिले हिंग टाकूया. हळद. आता हळद किती चमचे आहे? 1.5 चमचे हळद टाकले. आपला आता घरगुती मसाला. तीन चमचे मसाला आपला घरगुती आहे. गरम मसाला. आता गरम मसाला टाकायचा याच्यामध्ये. किती चमचे टाकते? 1 चमचा गरम मसाला. लसूण. तर आई मस्त घ्या. काय बोलल्यास आहे ना? शिंगरे चेचून घेते आणि जे मोठे मोठे आहेत ते ठेवलेत. आणि या साईडला आला, लसूण आणि मिरची. हे सगळं टाकून घेतलं आहे. मिक्स करून घेते. तर लसूण मस्त की आहे ठेचून घेते. मिक्सरला लावला एकदम बारीक खिमा होईल. आपल्याला खिमा नाही करायचा. तर आता चिंबोऱ्यांचा कालवण बनवायची सुरुवात केली आहे ने. पहिले टाकले तेल. किती पहिले? 3 चम्मच मोठे तेल टाकले. त्यानंतर टाकलं लसूण. मिक्स करून घेऊया. नंतर हा खाली शिकते त्याला. त्यानंतर टाकूया डायरेक्ट आपण ही सगळी चिंबोरी. चिंबोरी भरली करायला टाईम नाही. आता मस्त झाले असते. अजून पीठ नाही बनवलेलं. पीठ नाही बनवला. नेक्स्ट टाइम आपण कधी वेळ भेटला तर मस्त की भरलेली चिंबोरी बनवू. यात खोबरं टाकायला लागतं का नाही? पाणी किती टाकलं ताई? आणि 1 ग्लास. 1 ग्लास पाणी टाकलं आहे याच्यात. आणि या वर्षाची ही पहिली गोरी चिंबोरी.
तर खाडीतली नेहमी आपण खातो, गोड्या पाण्यातली चिंबोरी पहिल्यांदा. कालवणाला मस्त की उकली आले आहे. आता यात टाकायचं आहे चवीनुसार मीठ. आईने 1.5 चम्मच बारीकवाले मीठ टाकलेले आहे. आता यात टाकायचं आहे वाटण. वाटण मस्त की रेडीच आहे. कधी काय बनवला की लगेच टाकता येते. टाकलं मस्त की खोबरा. शेवटची स्टेप कोथिंबीर. एवढं लवकर टाकायचं आहे तर थोड्या वेळात टाकायचे कोथिंबीर. आईने लवकरच तयारी करून ठेवली. कोथिंबीर मस्त की बारीक बारीक चिरून घेते आहे. आई या कोथिंबीरला आपल्या गावठी कोथिंबीर सारखा वास नाही ना अजिबात. आपल्या गावठी कशी आहे कोथिंबीर, पुण्याची. आपल्या गावठी कोथिंबीर थोडी तरी टाकली तरी कालवणाला वास एक नंबर येते. किती वेळ लागला आहे तरी? 10 मिनिटं जातील अजून. आता मस्त केलेलं झाकण त्याच्यावर एक 10 मिनिटं वाट बघूया आणि मग झाकण काढला की बघू कसा वाटते. आई बोलले 10 मिनिटं थांबव आणि मग टाकू शेवटची स्टेप कोथिंबीर. तर गाईस 10 मिनिटं झाले आणि आई टाकते आता याच्यात कोथिंबीर आणि वास पण एक नंबर आलाय. सेम मटणासारखी क्वालिटी आहे आणि आईने मस्त की झणझणीत बनवलं आहे. पण आईला आहे आज उपवास, आई खाऊ शकत नाही. ओके तर बघा आपला चिंबोऱ्यांचा कालवण रेडी झालेला आहे. बस रस्सा राहू दे. लागेल. ठीक आहे. तर गाईज फायनली आपला कालवण चिंबोऱ्यांचा रेडी झालेला आहे आणि मस्त की गरमागरम घेतलाय भात आणि या साईडला चिंबोरी जी गोऱ्या पाण्याची. तर बघा कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि तुम्ही पण या जेवायला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर चला टाटा.